हॅलो फ्रेंड, माके रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला काळ्या मनुका आणि हे पेंड खजुरे भिजवून ठेवली बरं का रात्री भिजवून ठेवावं लागते। त्याचं सूप करून दाखवते। त्या सूपमध्ये थोडं काळं मीठ आणि थोडी काळी मिरी टाकावी लागते आणि थोडे गुळाचा खडा टाकावा लागते। हे आता हे मिक्सरमधून काढते आणि ह्याचं सूप बनवते बरं का मी। आता हे सूप ना हिमोग्लोबिनला खूप चांगलं असतं, रक्तवाढ चांगली होते ह्याच्याने। आणि ज्या माणसाला खोकला सर्दी लागले त्या माणसाला हे कप दिवसातून 2-3दा बी दिलं तर खूप पौष्टिक असते बरं का। आता हे मी सूप बनवते आणि ह्याला चांगलं उकळून चाळायचं नाही, काही नाही, उकळायचं चांगलं। त्याच्यामध्ये काळी मिऱ्या, थोडं काळं मीठ आणि थोडा गुळाचा खडा टाकायचा। आता हे मिक्सरमधून काढून तुम्हाला करताना दाखवते मी। आता हे बघा, हे मिक्सरमधून काढले चांगलं का, चांगलं हे चांगलं सॉफ्ट आणि मऊ होण्यासाठी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकले, पाव चमचा काळी मिरी टाकली, गूळ टाकले आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकले। आता हे सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकते आणि ह्याला चांगलं उकळून घेते बरं। उकळून घेतलं की हे गरम गरम प्यायचं। तुम्हाला पाहिजे असेल, खोकला नसेल तर थोडासा तूप टाका, नाही तर लोणी टाका, काही पण टाका तुम्हाला जे आवडेल ते। ह्याला काही फोडणी बिडणी देत नसेल बरं का। आता ह्याला असं शिजवायचं, खूप पौष्टिक असते बरं का हे सूप। आता हे बघा, सूप चांगलं उकळलं बरं का, थोडं जाडसरपणा यायला। आपल्याला पातळ प्यायचं असेल तर पातळ करून प्या, पण गरम गरम प्या ना, जाड चांगलं लागते। आणि ह्याच्याने ना कफ पण मोकळा होते आणि गळ्यात जर आपल्याला दुखत असेल तर ते पण कमी होते। छान उकळलं। आणखीन थोडंसं पाणी टाकून मी उकळून घेणार आहे, का तर जाड व्हायला। असा वेळा जाड बी पाजवला तर छान असतं। माझं जे काळी मनुका आणि पेंड खजूरचा सूप तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा सूप कसा वाटला। धन्यवाद।